आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। महाराष्ट्र राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सेवा बंद करून नव्याने शुल्क आकारण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा यांच्या वतीने आज तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। गरिबांच्या जीवावर आरोग्याचा बाजार मांडू देणार नाही असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने शासनाला दिला। युनियनच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले। आरोग्य हा मूलभूत हक्क असून तो व्यवसाय बनवू नये अशी ठाम भूमिका मांडण्यात आली व नवीन शुल्क तात्काळ रद्द करून गरीब कष्टकरी वर्गासाठी मोफत आरोग्य सेवा सुरू करा, अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित कामगार संघटनेने दिले। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विभागीय संपादक श्याम जाधव सर। या ग्रामीण रुग्णालय असतील, शासकीय जे रुग्णालय आहेत ते कुठंतरी खाजगीकरणाकडे वळवायचा असा प्रयत्न कुठंतरी महाराष्ट्र शासनाचा दिसून येत आहे। आणि जर असं जर झालेस वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, कारण भारतीय संविधानाने आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे। त्यामुळे जसं पूर्वी मोफत सर्व काही मिळत होतं, केस पेपरपासून औषध उपचार असेल, शस्त्रक्रिया असेल, ते पूर्वीसारखं मोफत मिळावं आणि चांगल्या सुविधा, चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी अशी आम्ही चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सांगली काकडे साहेबांच्या यांच्याकडे मागणी केली आहे। जय भीम। आज आम्ही पालकमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा करून आम्ही निवेदन दिलेलं आहे की या सांगलीमध्ये जी काही शासकीय रुग्णालय आहेत यामध्ये जी काय मोफत उपचार पद्धती होती ती मोफत उपचार बंद करून नव्या शुल्काची अंमलबजावणी करण्याची सुरुवात केलेली आहे। खरं म्हणजे ही शासकीय रुग्णालय आहे ती गोरगरिबांची, कष्टकरी, श्रमकर्त्यांची ही रुग्णालय आहेत आणि त्याला शेवटची आशा असते की बाबा या रुग्णालयामध्ये माझा पेशंट बरा व्हावा आणि कमी खर्चामध्ये बरा व्हावा। परंतु या रुग्णालयामध्ये आज बघितलं तर संपूर्ण निर्णय प्रक्रिया बाजूला ठेवून किंवा जी काय डिसिजन मेकिंग जी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीलासुद्धा ती काय माहिती नाही किंवा आत खाली काय चाललेलं आहे। केस पेपरपासून वरच्या सगळ्या रिपोर्टपर्यंत, टेस्टपर्यंत, एक्सरेपर्यंत या सगळ्यांना फी आकारली जाते आणि ही जी फी आहे ती सर्वसामान्य रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना परवडत नाही। आणि पूर्वीप्रमाणेच बाबा ही फी बंद करून पूर्वीप्रमाणे मोफत उपचार चालू करावी अशी आमची वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल या तिन्ही संघटना याच्या वतीनं आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याच्यावर चर्चा करून आम्ही निवेदन सादर केलं।